मावळमधील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला। 4 जणांचा मृत्यू, 41 जणांना वाचवण्यात यश। 4 जण बेपत्ता असल्याची माहिती। स्थानिक पोलिसांसह एनडीआरएफ कडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू। कुंडमळा पुलामध्ये अडकलेल्या पर्यटकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। पर्यटकांच्या बचावाचा थरार समोर। एनडीआरएफच्या पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू। पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं ओव्हरवेट होऊन कुंडमळा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती। पर्यटक पुलावर उभे असताना पूल वाहून गेला। मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळी पाहणी। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, तर जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार। केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात। गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं, 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये यवतमाळच्या वणीतील जयस्वाल कुटुंबातील 3घांचा समावेश। शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप। भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट, तर रश्मी ठाकरेंनी कधीच हस्तक्षेप केला नाही, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंचं उत्तर। बांधकाम सभापती असताना गोगावलेंनी भ्रष्टाचार केला, आनंद परांजपेंचा गंभीर आरोप। तर आरोप सिद्ध करा, आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा देतो, गोगावलेंचं आव्हान। पालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी जोमानं काम करा, ठाकरेंचे आदेश। 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली, ती मुंबई व्यापाऱ्यांच्या हातात जाऊ द्यायची नाही, ठाकरेंचं वक्तव्य। फडणवीस आणि राज ठाकरे भेटीतील चर्चेची मला संपूर्ण माहिती। शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून संजय राऊतांचा दावा। मोदी, शहा, फडणवीस महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड संपू शकत नाहीत, राऊतांचा हल्लाबोल। महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर? स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर एकत्रित लढण्यावर चर्चा नाही, जयंत पाटलांचंही विधान। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूला भगदाड, तर भगदाडाचा पुतळ्यावर काहीच परिणाम नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण। पुण्यातील सराईत गुंडाचं सोलापुरात एन्काउंटर। अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक। गुंड शाहरुख शेखच्या गोळीबारानंतर पोलिसांकडूनही प्रत्युत्तर। पंढरपुरात आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात। पहिल्याच दिवशी 1200 भाविकांना टोकन। वारी आणि आषाढी एकादशीची गर्दी नियंत्रित करण्यासाठी निर्णय। इस्रायलचा पुन्हा इराणवर हल्ला। गॅस रिफायनरीवर मिसाईल आणि ड्रोन डागले। डिफेन्स सिस्टीमही केली उद्ध्वस्त।